हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त एकच शब्द, तो म्हणजे मामाचं गाव. आजकालच्या मोबाईलच्या धुनेत हरवलेल्या बालपणाला जर कुठे पुन्हा नव्याने संजीवनी मिळत असेल तर ती मामाच्या गावी. असाच एक सुखद नजराणा डोळ्यासमोरून मी अनुभवला, ज्याने बालपणाच्या सुवर्ण काळाची आठवण करून दिली. दुपारची वेळ आहे. कडक ऊन असूनही मामाच्या घराच्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली मात्र थंडगार सावली आहे. गावची सगळी मुलं, चुलत मामे भावंड एकत्र जमले आहेत. मोबाईल बाजूला पडलेत आणि सगळ्यांचा मोर्चा वळलाय तो थेट ताज्या रसाळ आंब्याकडे. कोणाच्या हातातला आंबा आहे तर कोणाच्या तोंडात आंब्याच्या रसाने माखलेले आहेत. आजकाल शहरात महागडे आंबे मिळतील, पण झाडाखाली बसून भावंडासोबत आंबे खाण्याची ती एक चव आणि तो आनंद कुठल्याही मॉलमध्ये मिळणार नाही. हे फक्त मुलं आंबे खात नाहीत, तर ती आयुष्यभरासाठी गोड आठवणी साठवून ठेवत आहेत. सोमा ए अरू चला. आंबा भेटला. हा आंबा हा इकडे बघा सगळ्यांनी हाय हाय करा. हा हा चला लागा रस्त्याला. हा हा चला चला. दुपारचं कडाक्याचं ऊन, मामाच्या गावाचं आणि अचानक वाजलेल्या आईस्क्रीमवाल्याची घंटी. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावात जाऊन सर्व भावंडांनी एकत्र आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच होती. तुमच्यासोबतही असे घडले आहे का? वाव, कर अजून एकदा करून दे त्याला. इकडे बघ माझ्याकडे. म्हणलं हे खाईन मला सोबतच धोंडे जेवण केलं आणि त्यासोबतच इथं आत्या आई सर्वजण जेवण झाले होते आणि या दोघीच मागं राहिल्या होत्या. तर त्यासाठी थोडासा तुम्हाला रस, धोंडे, पुरणपोळी, कढी असं भरपूर असं केलेलं होतं. कोणता गेम चालू आहे तुमचा खेळायचा? हा आता कुणावर राज्य आहे? जा पण तू जा ना, तू राज्याला मी लपायचा. आता कुठे कुठे चाललेत? तू जा ना राज्याला. हा आता तुम्ही लपा. हिंदू धर्मात अधिक मासाला, धोंडोबाच्या महिन्याला खूप महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात जावयाला विष्णूचे रूप मानले जाते. या दिवशी सासूबाई आपल्या लेकीला आणि जावयाला घरी आदराने जेवायला बोलावतात. जेवणात खास पुरणपोळी किंवा 33 अनारशाचा नैवेद्य असतो. जेवण झाल्यावर आई आपल्या लाडक्या लेकीला आणि जावयाची प्रेमाने आरती ओवाळते. विष्णू लक्ष्मीच्या रूपातील या जोडप्याचे आशीर्वाद घेते आणि या विधीला सर्वात सुंदर भाग म्हणजे आई आपल्या लेकीला मानाची सुंदर साडी आणि जावयाला पोशाख देऊन त्यांचा सत्कार करते. हा केवळ विधी नाही, तर माहेरच्या मायेचा आणि आदराचा सोहळा आहे. खरं तर आई हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे धोंडे म्हणजेच अनमोल रत्न आहे. तिचे आशीर्वाद आयुष्यभर पाठीशी राहावे हीच या अधिक मासात प्रार्थना. आई मुलाचे पालनपोषण करून त्यांना घडवते, त्यामुळे तिच्या अपार कष्ट आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईच्या ऋणातून अक्षता मुक्त होण्यासाठी अधिक मासात तिला दान म्हणून ओटी दिली जाते. ज्याप्रमाणे आईने मुलीला जन्म देऊन या जगात आणले, त्याच नवनिर्मितीच्या आणि